नमस्कार मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र. आरबी मराठी संवाद न्यूज मध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज आपण बुलढाणा येथे आलेलो आहोत. इथे येण्याचं कारण असं आहे की आज आदरणीय आमचे काका श्री दामोदररावजी बिडवे साहेब यांचा आज जन्मदिन आहे आणि जन्मदिनानिमित्त विविध क्षेत्रातून त्यांना शुभेच्छा येत आहेत. मित्रांनो, तर काय येत आहेत की कुठेतरी त्यांचा एक सामाजिक कार्याचा जो ठसा आहे अख्ख्या महाराष्ट्रभर त्यांनी उमटवलेला आहे त्यांच्या समाजसेवेच्या माध्यमातून. आणि तसेच सामाजिक पटलावर जीवन जगत असताना अनेक पुरस्कार त्यांना या ठिकाणी मिळालेले आहेत. महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे ते कार्याध्यक्ष आहेत प्रदेशाचे. त्याच्यानंतर 12 बलुतेदार विकास महामंडळाचे ते प्रदेश उपाध्यक्ष आहेत. आणि असे विविध सामाजिक संघटनेवर त्यांचं सातत्याने या ठिकाणी काम चालू असतं. आणि आज आपण त्यांच्यासोबत संवाद करणार आहोत, कारण की आमचे मार्गदर्शक आहेत, आमचे पितृतुल्य आहेत. कुठेतरी त्यांचा एक सामाजिक कार्याचा त्यांनी जे वसा या ठिकाणी घेतलेला आहे त्याची एक तोच पावती म्हणून नव्हे तर त्यांचा एक कार्य कशा पद्धतीनं अख्ख्या महाराष्ट्रभर ते कार्य करतायत त्यांच्याबद्दल आपण ते विस्तृत माहिती त्यांच्याकडनंच या ठिकाणी घेणार आहोत. आज त्यांचा जन्मदिन आहे आणि भरभरून शुभेच्छा सर काका. आणि आज ज्या शुभेच्छा येत आहेत आपल्याला भरभरून विविध क्षेत्रातून, सामाजिक, शैक्षणिक, सहकार आणि राजकीय सर्वच क्षेत्रातून आपल्याला शुभेच्छा येतात. काय सांगणार आमच्या दर्शकांना? नमस्कार. सर्वप्रथम मी तुमच्या आभार आणि धन्यवादाला धन्यवाद देतो की या निमित्तानं का असत नाही माझ्या जीवन पटलावर थोडा प्रकाश टाकण्याचा जो तुम्ही प्रयास करत आहात त्याबद्दल मी तुमचा प्रथमतः आभारी आहे. आणि सामाजिक कार्यामध्ये आपण जो प्रश्न केला किंवा अनेक विभागातून तुम्हाला शुभेच्छा आलेल्या आहेत, तर सामाजिक कार्य करत असताना मीच नाही तर माझ्यासारखे अनेक लोक सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर आहेत. आणि त्याच लोकांच्या माध्यमातून मला भरभरून शुभेच्छा सुद्धा मिळत आहेत. मी एक 12 बलुतेदार घटकातला एक नाभिक समाजामधून माझा जन्म झालेला आहे. आता या 18 पगड जातींमध्ये जी काही वर्णव्यवस्था आहे त्या वर्णव्यवस्थेमध्ये माझ्या समाजाला कुठेतरी कमी लेखलं जातं आणि याची सुद्धा मला खंत आहे. परंतु जनमानसाच्या मनावर जो तो पगडा पडलेला आहे तो दूर करणं जरा कठीण आहे. आणि या माध्यमातून माझ्या समाजाचीच नव्हे तर हे जे 12 बलुतेदार आहेत, लोहार असेल, सुतार असेल, कुंभार असेल, न्हावी असेल, धोबी असेल, या सगळ्याच लोकांची जी उपहास होतो म्हणजे जी थट्टा होते आणि जी त्यांच्यावर जो सततचा अन्याय होत असतो त्याच्यातून कुठेतरी एक चांगला मार्ग निघावा किंवा त्यांची कोणीतरी बाजू घ्यावी. आणि त्या दृष्टिकोनातून मी स्वतः समोर झालो की मी सुद्धा त्यातलाच एक आहे. ती भावना जेव्हा मनामध्ये रुजली आणि त्या दृष्टिकोनातून मी काम करायला लागलो. माझ्या समाजाची जी थट्टा होते, अर्थात मागच्या पावसाळी अधिवेशनामध्ये जयंत पाटलांनी असा प्रश्न केला होता की पोलीस लोकांना चोर सापडत नाहीत तर मग ते काय हजामती करत होते का? आता हा हजामती करणे नेमकं हा विषय काय आहे त्याचं उत्तर जयंत पाटीलही देऊ शकले नाही. भलेही त्यांनी पत्रकार परिषद घेऊन माफी मागितली असेल, परंतु जर माझी सभागृहामध्ये जर माझे जातीचा उल्लेख घेऊन माझी थट्टा होत असेल तर मी काय केलं पाहिजे? असे अनेक छोटे छोटे समाज आहेत आणि त्या समाजाच्या माध्यमातून मी समाजसेवेचं व्रत हाती घेतलेलं आहे. ज्या ज्या ठिकाणी माझ्या छोट्या छोट्या घटकावर कुठे अन्याय होत असेल तर मग तहसीलदार असेल, कलेक्टर असेल, SP असेल, DYSP असेल, या लोकांपर्यंत जाऊन
त्यांची कैफियत मांडण्याकरता मी त्यांना मदत करतो, मी त्यांना सहकार्य करतो. आणि याच भावनेतून लोकांच्या नजरेमध्ये म्हणजे सामाजिक कार्य करणारे ज्या काही संघटना किंवा लोक असतील त्या लोकांनी येऊन मला कालच्या रोजी म्हणजे माझ्या जन्मदिनाच्या दिवशी त्यांनी मला आज अनेक भरभरून शुभेच्छा दिलेल्या आहेत. काकाजी, आज या ठिकाणी तुम्ही हे जे सामाजिक कार्य करत असताना जो समाजभूषण पुरस्कार आपल्याला या ठिकाणी बहाल झालेला आहे आणि आज पूर्वीच्या काळामध्ये तुम्ही या ठिकाणी नोकरी सुद्धा या ठिकाणी केलेली आहे. नोकरी नंतर हा एक तुमचं जे सुरू असलेलं जे सामाजिक कार्य आहे आणि त्या सामाजिक कार्याची कुठेतरी या ठिकाणी दखल घेऊन आपला जो समाजभूषण या ठिकाणी पुरस्कार या ठिकाणी बहाल झालेला आहे, त्याबद्दल आमच्या दर्शकांना काय सांगणार? आता शासनाचं ते धोरण आहे 1972 पासून शासनाने हे धोरण अवलंबलेलं आहे की जे लोक या शोषित पीडित वर्गांकरता जे लोक स्वतःहून काम करतात अशा लोकांना शासन स्तरावर त्यांचा सत्कार सन्मान करतं. आणि पूर्वी मला जो आज समाजभूषण पुरस्कार मिळालेला आहे तर या समाजाला या सत्काराला किंवा याला पूर्वी दलित मित्र असं त्याचं ते नाव होतं. ते दलित मित्र हे नाव बदलून त्यांनी आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण असं त्याला ते दिलेलं आहे. आणि मी जेव्हा जेव्हा या गोष्टीचे हे केलेलं आहे, मग मी मोर्चे काढले असतील, मी लोकांच्या सोबत राहिलो असेल, लोकांची कैफियत घेऊन गेलो असेल आणि ज्या ज्या ठिकाणी मला बोलावलं असेल त्या स्टेजवर मी लोकांच्या प्रती किंवा समाजाप्रती ज्या काही भावना मांडल्या असतील तर त्या माध्यमातून ते त्यांनी एक शासनानेही काढलं होतं की बाबा ज्या ज्या लोकांनी असं काम केलेलं आहे त्यांनी त्यांचं कामाचा आढावा शासनापर्यंत पोहोचवावा. आणि मग तो आढावा किंवा ते जे कात्रण असतील, त्याच्या काही वेगवेगळ्या मिटिंगा असतील, त्यांचे जे संभाषण असतील, क्लिप्स असतील, त्या शासनापर्यंत त्या पोहोचवल्या गेल्या. शासनाने सुद्धा त्या कलेक्ट केल्या आणि त्या माध्यमातून शासनाने मला 2021चा समाजभूषण पुरस्कार जाहीर केलेला आहे. काकाजी, एक विचार असं वाटतं की आपल्याला जे या ठिकाणी पूर्वीपासून या ठिकाणी आपण झगडत आलेला आहे, समाजांसाठी कुठेतरी या ठिकाणी प्रवर्गाचा जो विषय आहे त्या प्रवर्गामध्ये टाकण्यासाठी जो तुम्ही जी आंदोलनं केली आली आहेत, उपोषणं केलेले आहेत, त्याच्यावर काय आज प्रकाश टाकणार? काय आहे की जी समाज रचना आहे त्या समाज रचनेमध्ये किंवा बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलेलं होतं की जे शोषित पीडित आहेत, जे खऱ्या अर्थानं मागासलेले लोक आहेत, त्यांना प्रतिनिधित्व देण्याकरता शासनाने एक बाबासाहेब आंबेडकर संशोधन समिती निर्माण केलेली आहे. त्या समितीच्या माध्यमातून त्या घटकाचा त्या समाजाचा सर्वे केला जातो आणि जो घटक जो समाज खऱ्या दृष्टिकोन अन्यायग्रस्त असेल किंवा ज्या खरं मागासलेला असेल शैक्षणिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या जे समाज मागासलेले असतील त्यांना प्रतिनिधित्व देण्याकरता म्हणजे थोडक्यात आपल्या चालू भाषेमध्ये आरक्षण देण्याकरता शासनाने ती भूमिका ठरवलेली आहे. आणि मला असं म्हणायचं आहे की बा माझा समाज शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे, सामाजिकदृष्ट्या तर आमची एवढी अवहेलना आहे की मी तुम्हाला नेमकं सांगितलंय की बा सभागृहामध्ये आम्हाला हजामती करता का, म्हणजे आम्हाला तुच्छतेचं आम्ही त्या वर्गात गणल्या जातो. आणि म्हणून आम्ही एक शासनाला अशी मागणी केली होती किंवा आम्हाला तुम्ही अनुसूचित जातीमध्ये टाका. आता या अनुसूचित जातीमध्ये टाकण्याकरता जे काही त्याचे ते नॉर्म्स असतात तर त्या नॉर्म्समध्ये त्यांनी सांगितले की बा तुम्ही शैक्षणिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहात का. तर आमची काही कोणी फारशी दखल घेत नव्हतं, परंतु अकोल्याची एक नाभिक युवक संघटना आहे, त्यांनी या गोष्टीचा ध्यास घेऊन ते उपोषणाला बसले. प्राणांतिक उपोषण, मेलो तरी चालेल पण आम्हाला आता आमच्या समाजाला न्याय मिळवून द्यायचा आहे या दृष्टिकोनातून त्यांनी ते घेतलं. तर मग त्यातले 2 लोक सिरियस झाले. तर त्यांनी शासनाने ती दखल घेऊन असं म्हटलं की बा ठीक आहे, आम्ही तुमचा जातीचा शासनाच्या मतीनं सर्वे करतो. अच्छा. आणि मग त्यांनी तो आमचा अकोला जिल्ह्याचा 346 गावांचा त्यांनी आमचा सर्वे केला. तर त्या सर्वेमध्ये त्यांनी सरळ सरळ लिहिलेलं आहे की हा समाज 90% अशिक्षित आहे, अहवाल आहे. 10% लोक शिक्षण घेतलेले आहेत. त्या 10% फक्त 3% लोकांना नोकऱ्या आहेत.
त्या 60% लोकांना नोकऱ्या नाही आहेत. 90% अशिक्षित आहे. आणि हा समाज पारंपरिक व्यवसायाच्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही व्यवसाय करत नाही. म्हणजे कटिंग दाढीच्या शिवाय आम्हाला दुसरा धंदा कोणता येत नाही. आणि या समाजाच्या स्वतःच्या कुठेही वैयक्तिक मालकीच्या दुकाना नाहीत, तर ते शासनाच्या जागेमध्ये टपऱ्या टाकून आपला व्यवसाय करतात. यांची घरं सुद्धा मातीचेच आहेत. आणि हा समाज जास्तीत जास्त ग्रामीण भागामध्ये विखुरलेला आहे. आता शैक्षणिकदृष्ट्या आम्ही मागासलेले झालो. आर्थिक प्रगती आमची कुठलीच नाही. शासनाच्या अहवालात आहे, म्हणजे मी सांगतो असं नाही, आमची कुठलीही आर्थिक प्रगती नाही, कारण आमच्याजवळ त्याच्या दुसरा कुठला व्यवसायच नाही. म्हणजे शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले आम्ही, आर्थिकदृष्ट्या मागासलेले आम्ही, आणि सामाजिक दृष्ट्यामध्ये तर टेलर आहे की हजाम आहे, भाजीपाला एक तो का हजामती करतो, ड्रायव्हर आहे का हजाम आहे. म्हणजे आम्ही तर सामाजिक दृष्ट्या अत्यंत खालच्या स्तरावर आहोत. मग आमचं म्हणणं असं आहे की आम्ही सामाजिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या आणि शैक्षणिक दृष्ट्या तिन्ही दृष्टिकोनातून आम्ही मागासलेले आहोत. तर मग शासनाने आम्हाला अनुसूचित जातीमध्ये टाकण्यास काय हरकत आहे. आणि या दृष्टिकोनातून आम्ही तो अहवाल घेऊन शासनाकडे गेलो. परंतु शासन आहे, शासनाने तिथे सुद्धा आमची थट्टा मस्करी केली. आणि बघूया, नंतर बघू आणि वेळ काढू धोरण ठेवून आम्हाला आजपर्यंत शासन झुलवत आलेलं आहे. आम्ही अनेक मोर्चे नेले, अनेक निवेदन दिले, परंतु आम्हाला पाहिजे तेवढा प्रतिसाद शासन काही देत नाही. तरी सुद्धा आमचे ते प्रयत्न सुरू आहेत. आता नुकतंच आमदार सिद्धार्थ खरात यांच्याकडे मी एक निवेदन दिलेलं आहे. आणि त्यांना असं म्हटलेलं आहे की बा आम्हाला जर आमच्या जातीवरून जर आमची थट्टा मस्करी होत असेल तर आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये यातून तुम्ही बाहेर काढा इन द सेन्स आमची जातीवरून कोणी थट्टा करू नये याच्याकरता ॲट्रॉसिटी कायद्याप्रमाणे तुम्ही आम्हाला कायद्याचं कुठेतरी संरक्षण द्या. आणि कर्नाटक सरकारनं 2011 मध्ये त्यांच्या राज्यामध्ये असा कायदा लागू केलेला आहे की हजाम किंवा हजामती करणे हा शब्द कर्नाटकमध्ये उच्चारला जात नाही. जो कोणी हा शब्द उच्चारेल त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाईल. आणि त्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्हाला हजाम किंवा हजामती करणे असं जर कोणी बोलत असेल तर त्याच्यावर कायद्याचं बंधन असलं पाहिजे, त्याच्यावर गुन्हा दाखल केला गेला पाहिजे. या प्रकारचं निवेदन आमदार सिद्धार्थ खरात मेहकरचे, कारण ते सुद्धा अनुसूचित जातीमधून असल्यामुळे त्यांना ते निवेदन दिलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की या अधिवेशनामध्ये, चालू अधिवेशनामध्ये मी तुमचा मुद्दा नक्कीच मांडेल. तेवढी अपेक्षा आम्ही ती ठेवलेली आहे, किंवा समाजाला कुठेतरी न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही एक पाऊल पुढे टाकलेलं आहे. काकाजी, या ठिकाणी अख्ख्या महाराष्ट्रभर या ठिकाणी आपण जे दौरे केलेले आहेत, आदरणीय कल्याणराव दळे साहेब असतील, त्याच्यानंतर तुमचे जे सर्वच महामंडळाचे जे कार्यकर्ते आहेत समितीमधले, त्या माध्यमातून या ठिकाणी जी जनजागृती या ठिकाणी समाजामध्ये या ठिकाणी केल्या जाते, बाराबलुतेदार असतील, नाभिक समाज असेल, अशा ज्या जातीमध्ये या ठिकाणी तुम्ही जेव्हा सामाजिक लेवलवर जेव्हा काम करता आणि विविध संघटनेच्या माध्यमातून जेव्हा या ठिकाणी मार्गदर्शन मनोगत असेल, त्या माध्यमातून युवक आणि युवतींना कुठेतरी या ठिकाणी जागृत व्हावं. कारण की आपण सुद्धा या ठिकाणी शैक्षणिक दृष्ट्या या ठिकाणी आपण पुढे गेलं पाहिजेत आणि आपलं ध्येय गाठता आलं पाहिजेत. हा एक उद्दिष्ट तुमच्या या संघटनेच्या महामंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी दिसतोय. त्या संदर्भामध्ये आमच्या युवकांना आणि युवतींना काय संदेश देणार? बघा, महात्मा फुले यांनी असं म्हटलं होतं की शिक्षण हे घेणं आपल्याकरता का आवश्यक आहे. तर महात्मा फुलेंच्या भाषेमध्ये शिक्षण म्हणजे सत्य आणि असत्याचं ज्ञान. तुम्हाला खरं काय खोटं काय हे तुम्हाला शिक्षण घेतलं तरच तुम्हाला कळतं. नाही तर तुम्ही त्याने जे सांगितलं ते खरं आहे असं मानून अंधश्रद्धेला तुम्ही बळी पडता. आणि त्या अंधश्रद्धेतून जर तुम्हाला खरंच बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला शिक्षण घेतल्याशिवाय गत्यंतर नाही. गाडगे बाबांनी सुद्धा काय सांगितलं होतं, तर गाडगे बाबांनी हे म्हटलं होतं की लागलं तर आपलं खायचं ताट विका, परंतु आपल्या लेकराला शिक्षण द्या. का तर तो जर शिकला तर नक्कीच त्याच्या डोक्यात प्रकाश पडेल की आपण कोण्या दिशेने चाललो आणि आपण काय करत आहोत. आणि हेच आजही माझे जे छोटे छोटे समाज आहेत, 12 बलुतेदार, आम्ही काय करतो की आमचं पोरगं जर पुढे जास्त शिकू शकत नसलं तर आम्ही लागलीच त्याला काय करतो, आपल्या पारंपरिक व्यवसायामध्ये त्याला गुंतवण्याचा प्रयत्न करतो. आणि हीच आमची अधोगती आहे. आता ज्या
ज्या लोकांकडे पारंपरिक व्यवसाय अजिबातच नाहीत ते लोक काय करतात, तर ते लोक त्यांचा मुलगा 10वीला म्हणा का 12वीला म्हणा नापास झाला असेल तर डबल परीक्षेला बसवतो, डबल नापास झाला असेल तर ट्रिपल परीक्षेला बसवतो, परंतु ते त्याला शिक्षणाच्या माध्यमातून पुढे नेण्याचा प्रयत्न करतात. आम्ही काय करतो की मग जाऊ द्या नाही शिकत का तू, मग आपला पारंपरिक व्यवसाय चाल आपल्या दुकानावर. ही जी आमची वृत्ती आहे या वृत्तीतून बाहेर पडण्याकरता आमचं सतत प्रबोधन सुरू असतं की नाही, आपल्या मुलांना शिक्षण दिल्याशिवाय गत्यंतर नाही. आणि जेव्हा आपली मुलं खऱ्या अर्थानं शैक्षणिक दृष्टिकोनातून समोर जातील, उगं तुमचं पोरग इंजिनियर झालं आमचं पोरग शिकलत नाही, लोकांना नाव ठेवू नका, लोकांचा इकडे पाहू नका. आपले पोरं कसे पुढे जातील या दृष्टिकोनातून प्रत्येक मायबापाने एक टाइम उपाशी राहा, पण आपल्या पोराला शिक्षण द्या. आणि शिक्षणामुळेच आपली प्रगती होऊ शकते, दुसरी आपली प्रगती होऊ शकत नाही. कारण सामाजिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या आपण तसे मागासलेले आहोत. आणि आपल्याला जर पुढे जायचं असेल तर शिक्षणाशिवाय गत्यंतर नाही, शिक्षणाशिवाय पर्याय नाही. शिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला कळतं की आता मी कुठल्या स्टेजला गेलो पाहिजे, मी काय केलं पाहिजे, शिक्षणामुळे तुम्हाला कळतं. तसं कळत नाही मग बापाने सांगितलं तेच काम करायचं. तुम्ही जर शिक्षण घेतलं तर बापाने विचारायची गरज नाही, तुम्हाला समजतं आपण आपली दिशा कुठली असली पाहिजे आणि त्या दिशेने तुम्ही जाता म्हणजे तुम्ही प्रगती करता. आणि प्रगतीचं सगळ्यात मोठं माध्यम जर कुठलं असेल तर ते शिक्षण. म्हणून आमचं प्रबोधन नेहमी करायला सुरू असतं की बाबांनो काही करा, आपल्या मुलांना जास्तीत जास्त उच्च शिक्षित करा. शिक्षण म्हणजे 10वा वर्ग झाला नाही, उच्च शिक्षित करा. जे विद्यार्थी उच्च शिक्षित होतील तेच तुमच्या घराची समाजाची कायापालट करतील.